सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे. वारसा कुणाचा होता लक्षात ठेवा. सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे. काळोखाचे करू न पूजन व्रत घुबडांचे करू नका. या ओळींनी कांठळ्या ज्यांच्या बसणार आहेत असं व्हायला नको. जे घडलं प्रत्येकाला खंत आहे त्याची. पण कसं होतं, हे का झालं कसं झालं, अनेक जण खासगीत सांगतात महबूब भाई हे का झालं कसं झालं कळलंच नाही गुजराती साहेब. कारण बर्फात हात घातल्यानंतर संवेदना बधीर होतात, जाणीवा बधीर होतात. बर्फात हात घातल्यानंतर हा सर्वसामान्यांचा नियम होता. आता बर्फाचं स्पेलिंग आहे आईस. त्यामुळे नक्की कोणत्या आईसमुळे, ताई आमच्या कायम सांगतात आईसचा नवीन फुल फॉर्म काय, आय फॉर, सी फॉर, ई फॉर. मी काहीच म्हणालो नाही, तुम्ही म्हणालात. मी फक्त एवढं सांगितलं बर्फानी संवेदना बधीर होतात. त्यामुळे असं का घडलं कशामुळं घडलं हे कुणाला सांगता येत नाही. पर ये दुनिया की कड़वी सच्चाई है. ये दुनिया की कड़वी सच्चाई है कि हमारी आंखें वही लोग खोल देते हैं. ये दुनिया की कड़वी सच्चाई है कि हमारी आंखें वही लोग खोल देते हैं जिन पर हम आंख बंद करके भरोसा करते हैं. पण हे शिबिर आहे लढण्याचं शिबिर आहे, ही रुदाली नाही. का झालं कसं काय झालं हे सांगत बसण्याचं कारण नाही, दोषारोप करण्याचं कारण नाही. कारण भारत आंबेंची एक फार महत्वाची कविता आहे जी अगदी चपकल बसते. रामकृष्ण ही आले गेले त्यांच्या विन जग का ओसच पडले. राहील काय अंतराय मी जाता राहील काय काय जन पळभर म्हणतील हाय हाय. त्यामुळे ते जनभर जे पळभर हाय हाय म्हणायचं होतं हे म्हणून झाले आणि आता लढण्याची तयारी करण्यासाठी कंबर कसण्यासाठी आपण एकत्र झालो. मला परवा एकाने विचारलं हे नेमकं का घडलं कसं घडलं. म्हटलं थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल. इतिहासात जेव्हा आपण डोकावतो 350 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पूर्ण होत नाही. 350 वर्षांपूर्वीच्या इतिहासात जेव्हा आपण डोकावतो तेव्हा आदिलशाही होती, मुघलशाही होती, निजामशाही होती. भले भले मोठमोठे सरदार होते, पराक्रमी होते, वतनदार होते. तलवारीला प्रत्येकाच्या धार होती, मनगटाच्या प्रत्येकाच्या ताकद होती. पण माना मात्र मुघलशाही समोर आदिलशाही समोर झुकलेल्या होत्या. कारण प्रत्येकाला आपली वतन वाचवायची होती.